नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनेलवरतीच म्हणजेच कोमल रेसिपीज या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. बरं ऐका ना, तुम्ही असे पोहे कधी बनवून खाल्लेत का? खूप छान लागतात, खूप क्रंची लागतात, खूप टेस्टी लागतात आणि त्याचबरोबर गरमागरम चहा खूपच छान. हे पोहे कसे बनवायचे चला तर बघू. पातळ पोहे घेतलेत, पोहे चांगले चाळून घेतले आणि त्यातला जो बारीक तुकडा असतो, कणी असते ती काढली आहे. म्हणजे पोहे चिकट होणार नाही, एकदम सुटसुटीत पोहे होतात. आणि चाळणीमध्ये पोहे धुवून भिजत घालायचे, म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते निघून जातं, म्हणजे आपले पोहे चिकट होणार नाही. खूप छान होतात हे पोहे, खायलाही खूप टेस्टी असतात. पहिल्यांदा मी ते शेंगदाणे थोडंसं तेल घालून भाजून घेणार आहे. खूप छान आणि टेस्टी असे हे पोहे नक्की ट्राय करा. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर मी त्याच पोह्यांमध्ये हे भाजलेले शेंगदाणे घालणार आहे. आणि नंतर बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा. कांदा ट्रान्सफर होईपर्यंत परतायचा, म्हणजे पोह्यांना छान पूर्ण शिजवायचा नाही. पूर्ण शिजवला तर एकदम नरम लागतो. थोडासा कचकटच ठेवायचा, म्हणजे क्रंची लागतो खाताना. याच्यामध्ये हिरवी मिरची घालून घेणार आहे. तुम्हाला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरची घालू शकता. त्याच्यामध्ये सुकलेला कढीपत्ता घालणार आहे. खूप छान वास येतो आणि खायलाही खूप छान लागतं. पाव चमचा जिरं घालून घेणार आहे मी इथे. आणि एक बारीक टोमॅटो बारीक चिरून घालायचा. आणि इथे मी पाव चमचा हळद घालून घेणार आहे. हे सर्व मिक्स करून लगेच आपण पोहे घालून घ्यायचे. पोहे मिक्स करताना हलवताना एकदम हलक्या हाताने हलवायचे, म्हणजे पोह्यांचा तुकडा होत नाही. पोहे असो किंवा तुम्ही जर कुठला भात बनवत असाल, पुलाव म्हणा किंवा बिर्याणी म्हणा, तो एकदमच हलक्या हाताने हलवायचा, म्हणजे तुकडा होत नाही त्याचा. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि एक वाफ काढून घ्यायची. मस्त आपले पोहे गरमागरम तयार आहे आणि खरा टेस्ट तर पुढे आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. इथे कोथिंबीर घालून गॅस बंद करून टाकायचा आणि एका प्लेटमध्ये पोहे काढून घ्यायचे. मस्त गरमागरम पोहे सर्व करायचे. त्याचबरोबर मस्त अद्रकचा चहा. आणि आता ह्याच्यावरती बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा, थोडीशी कोथिंबीर आणि वरतून थोडी शेव घालून घ्यायची. हे पोहे खायला एवढे छान लागतात. आणि भाजलेले थोडे शेंगदाणे आणि बरोबर अद्रकचा चहा. एकदम भन्नाट असा नाश्ता होतो हा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल